ही कृष्णा ट्रॅव्हल्स आहे लातूर मधून. ही ट्रॅव्हल्स निघते ते मुंबई पर्यंत प्रवासासाठी. प्रवाशांच्या सुखकर सेवेसाठी उपलब्ध असलेली ही कृष्णा ट्रॅव्हल्स लातूरमध्ये प्रसिद्ध असलेली ही ट्रॅव्हल्स आहे. आणि हे तुम्ही जे सर्व बघताय ते ट्रॅव्हल्स मधील या सुखसुविधा तुम्ही बघताय. या ठिकाणी सोयीने युक्त असं हे ट्रॅव्हल्स आहे. कृष्णा ट्रॅव्हल्सची मी स्वतः घेतलेला अनुभव आहे की कृष्णा ट्रॅव्हल्स फार आरामदायक अशी ट्रॅव्हल्स आहे. आणि लातूरवरून मी मुंबईपर्यंत त्याच्यामध्ये प्रवास केलेला आहे. आणि माझ्या अनुभवानुसार कृष्णा ट्रॅव्हल्स लातूरकरांसाठी मुंबईला येण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही प्रवास याच्या माध्यमातून करू शकता. त्याचबरोबर आपण ड्रायव्हरांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. ड्रायव्हर सुद्धा अतिशय नरम स्वभावाचे, त्याचबरोबर लोकांच्या मदतीला धावून येणारे आहेत. लोकांना चांगल्या प्रकारे त्यांचं संभाषण असतं. अशा पद्धतीनं ही कृष्णा ट्रॅव्हल्स लातूरवरून मुंबईला येते. आणि लातूरवरून मुंबईला येताना हे सर्व कृष्णा टीमचं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लाभतं. त्याचबरोबर कॅमेऱ्यांनी युक्त म्हणजे CCTV कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती या ठिकाणी शाश्वती आहे. वस्तू कुठली घायाळ होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि ही कृष्णा ट्रॅव्हल्स आहे लातूरवरून मुंबईला येते. हे दोन ड्रायव्हर आहेत, हे आपण पाहतोय ते कृष्णा ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर आहेत. हे चालक आहेत. अतिशय त्यांनी चांगली सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रवास सुद्धा आमचा सुखकर केला. मी याच्यामध्ये प्रवास केलाय लातूरवरून मुंबईपर्यंत. तर आपल्यासोबत आहेत हे कृष्णा ट्रॅव्हल्सचे दोन ड्रायव्हर्स की रात्री डोळ्यामध्ये तेल घालून अक्षरशः प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेले हे दोघंही ड्रायव्हर खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आता दादर स्टेशनला आणून आता आम्ही पार्किंगमध्ये त्यांनी गाडी पार्क केली आहे. आणि त्यांना म्हटलं की नाही, तुमच्या कार्याला सलाम आहे, तुमची मला मुलाखत घ्यायची आहे. तर त्यांनी हो म्हणून हसून उत्तर दिलं, हो चालेल, काही हरकत नाही. तर मग त्यानुसार आपल्यासोबत आहेत ड्रायव्हर जे आहेत ते फर्स्ट इनिंग ज्याला म्हणता येईल की ज्यांनी लातूरपासून ही गाडी आणली अर्ध्यापर्यंत, ते ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की त्यांनी हे जो प्रवास आहे आणि प्रवाशाच्या सेवेसाठी त्यांनी जो हा विडा उचललेला आहे ते कधीपासून ड्रायव्हिंग करतात, म्हणजे ते गाडी कधीपासून चालवतात, या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण ड्रायव्हर म्हटल्यानंतर रस्त्यावरती खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे लोक भेटतात. त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. प्रत्येकांना तोंड देऊन हे चालकांना त्या ठिकाणी वावरणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. कारण रस्त्यावरती अनेक प्रसंग येत असतात, त्या प्रसंगांना तोंड देऊन पुढे चालावं लागतं. त्या पद्धतीनं हे दोन्ही ड्रायव्हर खरंच शूर आहेत. म्हणजे झोप मोडून प्रवास करणं आणि ते लोकांना सुखरूप त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणं किती महत्त्वाचं असतं. आणि चालकाची भूमिका ही लोकांना प्रवास करताना जाणवत नाही, कारण लोक हे झोपून जातात. आता तुम्ही आलिशान गाडी पाहिलात, ती गाडी किती आलिशान होती, त्याच्यामध्ये प्रवास करायला एकदम आपण घरी बसल्यासारखी ही गाडी आहे. आणि कृष्णा ट्रॅव्हल्सचे जे मालक सुद्धा आहेत ते सुद्धा मितभाषी आहेत. लोकांसोबत त्यांचं चांगलं संभाषण आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर सुद्धा लोकांना चांगलं संभाषण करतात आणि प्रवासामध्ये त्यांना अगदी मदत करतात. ते ओझं उचलण्यापासून असेल, त्यांचं सामान गाडीमध्ये डिक्कीमध्ये ठेवण्यापर्यंत असेल, तर अतिशय त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. तर त्यांना आपण खरंच एक मानाची सलामी म्हणून त्यांची मला असं वाटलं की एक आपण मुलाखत घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि त्यांनाही असं प्रत्येक ड्रायव्हरला असं आपलं स्वप्न असतं की आपल्या प्रवाशांना आपण सुखरूप पोहोचवलं पाहिजे. तर अशाच पद्धतीनं हे दोन्हीही ड्रायव्हर खूप महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहतात. ड्रायव्हर म्हणण्यापेक्षाही माझे मोठे बंधू आहेत दोन्ही, त्यांनी खरंच चांगलं आणि मोलाचं सहकार्य केलंय आणि प्रवास आमचा सुखकर झालाय. माझ्यासोबत आमचे कॅमेरामन मकरंद वाहुळे सुद्धा होते आणि मी स्वतः प्रज्ञावंत गायकवाड. बातम्या 24 तासच्या माध्यमातून तुमच्या समोर आपले जे चालक बंधू आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की नेमका हा जो प्रवास आहे त्यांचा कधीपासूनचा आहे आणि त्यांना प्रवासामध्ये बरेचसे अनुभव येतात. त्याच्यापैकी एखादा अनुभव काही सांगता येईल का तुम्हाला? तर आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत महबूब शेख, आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. आपले ज्येष्ठ बंधू आहेत. नमस्कार. सर्वात पहिले प्रथम आपलं अभिनंदन, तुम्ही आमची मुलाखत घेत आहेत. हे आम्हाला अडचणी आमचे बघितलं तुम्ही रात्र प्रवास कसा आहे, गाडी कशी चालवतो, काय करतो, तुम्हाला काही जर वाटलं असेल त्यात पण सांगा, आम्ही चूक दुरुस्त करून घेऊ. प्रवाशांना कशी सेवा भेटेल ह्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत राहतो. त्यांना कशा प्रकारे सर्व्हिस देता येईल, ह्याच्यापेक्षा आणखी काही चांगलं करता येईल असं आम्ही त्याचं हे करतो.
म्हणजे हे प्रवास करत असताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी पण येत असतील. खूप साऱ्या अडचणी 36 प्रवासी राहतात, त्यांचं कोण कसं काय बोलतंय त्याला तसं उत्तर द्यायला लागतं. सगळं प्रत्येकासारखं वाढवावं लागतंय. या अशा पद्धतीनं सगळी त्याची काम नाही, अगदीच बरोबर आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या घरातून येतो हे तुम्हाला माहिती नसतं, पण तरी सुद्धा त्यांना आपण सहकार्याची भावना ठेवून त्यांच्यासोबत आपण घरच्यासारखं नातं ठेवून आपण त्यांच्याशी वागणूक देता, त्याचबरोबर आपण त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी त्यांना मदत करता. तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. त्यासोबत आपल्यासोबत जोडले गेलेत शेख रफिक साहेब, आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्यासोबत आपण माहिती घेणार त्यांच्याकडून. ते सुद्धा दुसऱ्या इनिंग मध्ये ड्रायव्हर आहेत. म्हणजे ड्रायव्हर 2 असल्याशिवाय हा प्रवास होत नाही, कारण मुंबई तर जवळ नाही. मुंबईचा प्रवास म्हटल्यानंतर लांब पल्ला असतो. तर आपण शेख रफिक साहेबांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की आपण त्यांना प्रवासामध्ये काय अनुभव आलेत, ड्रायव्हिंग आहे ती कधीपासून त्यांनी केली आहे. सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यात म्हणजे अभिनंदन, तुम्ही जे आमची अडचणी परेशानी, जे अडचण आहे, जे सुख दुःख, समजा जे काही गाडी कशी चालते, रात्रीचा प्रवास कसा असतो, ड्रायव्हर किती अडचणीचा सामना करावा लागतो, और दुसरी गोष्ट म्हणजे किती अडचणीतनं तुम्हाला सुखरूप तुमच्या ठिकाणावर आणून पोहोचवणं, परत तुम्हाला नेणं, असं सगळे प्रवाशांची कसं प्रवासी खुश होईल आणि कसं समाधान होईल, आमचे समजा भावासारखं मित्रासारखं त्यांना कसं पोचता येईल. प्रत्येक नमुन्याचा पॅसेंजर येते, सगळ्यांसाठी हा भाऊ, चला भाऊ, या बहीण, या तात्या, या दादा करून त्यांना तोंड द्यावं लागतंय. तेवढ्या अडचणीतून त्यांना सुखरूप प्रवास देणे आमचं काम आहे. खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही सेवा करा. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. कृष्णा ट्रॅव्हल्सने मी आणखीन प्रवास करेन तुमच्यासोबत, कारण चांगला अनुभव आलाय. या संदर्भातली अपडेट आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून जाणून घेतली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येतो. तुर्तास कॅमेरामॅन मकरंद वाहुळीसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.